दिल्लीच्या रामलीला मैदानावरती काँग्रेसकडनं मतचोरीच्या विरोधामध्ये आज भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळे खासदार आणि नेते त्यामध्ये उपस्थित असणार आहेत। वर्षाताई गायकवाड आहेत माझ्यासोबत खासदार। ताई, राहुलजींनी खरं तर SIRच्या मुद्द्यावरती संसदेमध्ये देखील हाच मुद्दा उपस्थित केलेला होता आणि आज रामलीला मैदानावरती रॅली। नाही, बिलकुल वोट छोड गद्दी छोड या नाऱ्याच्या माध्यमातून आम्ही जनमानसाचा आवाज जो आहे तो सगळ्यांचा आवाज हा महामहिम राष्ट्रपतीपासून संसदेपर्यंत पोहोचू इच्छितो। आज रामलीला या मैदानामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठी रॅली आहे आणि ज्याच्यामध्ये आम्ही सांगत आहोत की या संविधानिक संस्था आहेत, दुर्दैवाने त्याचं खच्चीकरण चाललेलं आहे। चुनाव आयोग म्हणजे जे निवडणूक आयोग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये स्वायत्त संस्था आहे, परंतु आज ते या ठिकाणी जे आहे ते सरकारचं कुठं ना कुठं खेळणं बनलेलं आहे। हे दुर्दैवाची गोष्ट असं आमचं सांगणं आहे। खरं तर आमच्या 4-5 मागण्या ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाची मागणी करतो की मशीन रिडेबल डेटा मिळाला पाहिजे। जे आपले मुख्य न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे CJI त्यांची जी आहे ती त्या ठिकाणी नियुक्ती व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून ह्याला जी कमिटी स्थापन होते किंवा आयुक्ताचं जे पद निर्मिती होते त्याच्या कमिटीमध्ये ते असणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे पारदर्शकता येऊ शकते, हे आमचं म्हणणं आहे। पण दुर्दैवाने आपण बघतो या सरकारला जे आहे ते निष्पक्षता आवडत नाही। या सरकारला पूर्णपणे जे आहे तो हस्तक्षेप लागतो आणि आजपर्यंतच्या निवडणुकामध्ये जे आयुक्त बघितले आपण चुनाव आयोगाचे, आता तुम्ही बघितलं असेल पुष्कळशी नाव आले, एक लवासाजींचं नाव आलं, नंतर गोयलजींचं, अशी विविध नावं आपण बघतो की ज्यांची नियुक्ती केली गेली, काही लोकांची नियुक्ती केली आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदरच त्यांना जे आहे ते खाजगी कारणामुळे त्यांची जी आहे ती रद्दबादली करण्यात आली। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की निवडणूक आयोगामध्ये कोणाला ठेवलं गेलं पाहिजे, कोणाची बदली केली गेली पाहिजे, ही जी भूमिका आता सरकारच्या माध्यमातून लुडबुड करून चाललेली आहे ते बरोबर नाही आहे। आमचं म्हणणं आहे की CJI जे आहेत त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे आणि या व्यतिरिक्त मी जसं सांगितलं मशीन रिडेबल डेटा आम्हाला मिळाला पाहिजे। आम्हाला CCTV फुटेज मागितलं होतं, पण आम्हाला त्याचं उत्तर राजीव कुमारजीने असं दिलं की तुम्हाला जवळपास जे आहे ते 3600 जे आहे ते त्या ठिकाणी वर्ष लागतील, ते सगळा डेटा तुम्हाला बघायचा असेल तर। महिला आणि मुलींची हे पण सांगितलं, सेफ्टी पण सांगितलं। त्याच्याबद्दल मी बोलते ना की जेव्हा मी CCTV फुटेज मागितलं तेव्हा की महिलांच्या प्रायव्हसीमध्ये त्या ठिकाणी जो आहे तो इंटरफेरन्स होऊ शकतो। जेव्हा की आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला पहिली मतदार यादी बनली होती त्यावेळी महिला आपल्या स्वतःचं नाव पण द्यायला त्यावेळी कचरत होत्या। महिलांनी आपल्या पतीचं नाव किंवा आपल्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी लावलं होतं, तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की महिलेचं नाव आलं पाहिजे स्वतःहून। त्या ठिकाणी कोणत्याही तिचं पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव न येता त्या महिलेचं नाव आलं पाहिजे, त्यासाठी डेटा तयार केला होता। तुम्ही बघा 1992च्या त्या कठीण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्याकडे साक्षरता ही फक्त 16 ते 18% होती आणि महिला, जसं मी सांगितलं की त्यावेळेला भाग घेत नव्हत्या, कचरत होत्या नावं द्यायला, अशा वेळेला म्हणजे भाग घेऊन नवऱ्याचं नाव देत होत्या, अशा वेळेला किंवा त्यावेळेला फाळणीच्या परिस्थितीमध्ये एक वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी झुंज देत होता भारत, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यावेळच्या निवडणूक आयोगाने पूर्णपणे समर्थपणे जे आहे ती निवडणूक त्या ठिकाणी घेतली गेली, पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली। आज आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी बोलतो, आपण डिजिटल इंडियाच्या गोष्टी बोलतो, आपण सांगतो की आम्ही हे करू ते करू, आत्मनिर्भर भारतच्या गोष्टी करतो, परंतु आज आपला निवडणूक आयोग स्वतः आत्मनिर्भर आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा निर्माण झालेला आहे। कारण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बघा तुम्ही ज्या वेळी प्रेस कॉन्फरन्स झाल्या, ज्या वेळी त्यांच्यावरती आरोप झाले, त्याच्यानंतर त्यांचं काय उत्तरच आलेलं नाही आहे। त्यांच्यावरती राज्य सरकार उत्तर देतात, मंत्री, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री उत्तर देतात। एकदा निवडणूक आयोगाने त्याची भूमिका स्पष्ट करावी ना की CJI त्यांनी का काढलं त्या कमिटीमधून। त्यासाठी बघा हे सांगायला पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना सुद्धा माहिती असलं पाहिजे आणि जनतेला सुद्धा माहिती असलं पाहिजे, आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना जनतेला, की ह्यासाठी यांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये बिल आणलं आणि बिल आणून बहुमताच्या जोरावर ते बिल पास केलं आणि त्याच्यातून CJIना बाजूला काढलं। हे का केलं? कारण त्यांना भीती होती की आज बघितलं तर मंत्रिमंडळात आहेत दोनचे, म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि अपोजमध्ये म्हणजे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्याबरोबर CJI असे ते एक पारदर्शक भूमिका आली असती, परंतु ती त्या रूममध्ये नको होती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना काढण्याचं काम केलं आणि तो बहुमताच्या जोरावर ते बिल आणलं। माझं या माध्यमातून एक सांगणं आहे की आम्ही महाराष्ट्राबद्दल आरोप केले पुराव्यासकट, आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते हरियाणाबद्दल आरोप केले पुराव्यासकट केले। आपल्याला माहिती आहे चंदीगडचं उदाहरण माहिती आहे, आता नगरपालिकेचे जे इलेक्शन झाले महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही बघितलं की म्हणजे निवडणूक आयोगाचे डोळे किती खुले होते, ह्याच्यावर आता संशय निर्माण झाले आहे। त्यांच्या पारदर्शकतेवरती निवडणूक ही जे म्हणतो आपण की काय म्हणतो गुप्तपणे केली गेली पाहिजे, त्याच्यावरती आतमध्ये कॅमेरे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तुमच्या सारख्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत की स्वतः आमदार त्या ठिकाणी कॅमेरा वापरतात, महिलेला सांगतात मतदान कुठे केलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर राजकीय नारे घेतले जातात। आता आपण पहिल्यांदा बघतोय की चाकूसुरे निघाले इलेक्शनमध्ये, म्हणजे उमेदवाराला अर्ज भरायला त्या ठिकाणी जे ते पोलीस प्रोटेक्शनमध्ये सकाळी 5 वाजता जावं लागलं।
हे कधी महाराष्ट्राने बघितलं होतं का? एका स्वतःच आमदाराने सांगितलं की 25 लाख रुपये आहेत, प्रत्येक मताला 25-25 हजाराचं त्या ठिकाणी जे आहे ते दिलं जात आहे. एवढे मोठ्या प्रमाणामधले आरोप लागल्यानंतर सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने काय कारवाई केली आणि निवडणूक आयोगाने त्याच्यावरती काय त्या ठिकाणी घेतलं? म्हणजे हे जे चाललेलं आहे याच्यामुळे कुठे ना कुठे आमच्यासारख्या लोकांना प्रश्न पडला आहे की ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने होणार आहे का? आणि होत नाही आहे, म्हणूनच आज आम्ही हा आवाज या ठिकाणी जनतेचा आवाज आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि मला अपेक्षा आहे की महामहिम राष्ट्रपतींना आम्ही या ठिकाणी जाऊन निवेदन देणार आहोत. त्या या ठिकाणी होता दखल घेतील आणि याच्यावरती कारवाई केली जाईल. खरं तर बघितलं तर आम्ही परवा चर्चा आयोजित केली. चर्चेला उत्तर न देता खूप साऱ्या खोट्या गोष्टी आणि गोष्टी त्या ठिकाणी ठेवण्याचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झाला. पण शेवटी सत्य हे असतं, सत्य समोर येतं आणि सत्य जिंकतं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की आजच्या रॅलीमधून जे आहे ते आपल्या सगळ्यांसमोर जे आहे ते महाराष्ट्र आणि देशभरामधलं जे सत्य आहे ते लोकांसमोर येईल. ताई, सत्ताधारी पक्षाचं म्हणणं असं किंवा निवडणूक आयोगाचं म्हणणं SIR केल्यामुळं पारदर्शक सगळी नावं समोर येतील. तुमचा SIRला मात्र विरोध आहे. पण असं असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही SIR करा निवडणुकांसाठी, ही तुमची भूमिका होती. कारण तुमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अनेक खोटी नावं आली. नाही, असं आहे की SIR करण्याच्या मागचा उद्देश चांगला हा हे असला पाहिजे ना निवडणूक आयोगाचा. आम्ही सांगतो की बाबा तुम्ही नावं बघा, मयत लोकांची नावं डिलीट गेली पाहिजेत का गेली पाहिजेत, जी दुबार नावं आहेत ती कमी केली पाहिजेत का, त्या ठिकाणी एक नाव सिंगल आलं पाहिजे का केलं पाहिजे. पण तुमची नियत साफ असली पाहिजे ना. तुम्ही काही जाणीवपूर्वक गोष्टी अशा करताय की काही लोकांना तुम्ही सातत्याने काही समुदायाची नावं, काही पक्षाची नावं तुम्ही त्या ठिकाणी छाटण्याचं काम करताय. मी कालच एक उदाहरण दिलं मुंबई महानगरपालिकेचं. मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन शेवटचं झालं 2017ला. त्याच्यानंतर 9 वर्षामध्ये त्याची बाउंड्री चेंज झालेली नाही आहे, सगळी बाउंड्री सेम आहे. मग या याद्यामधले 10-10 हजार मतं एका वॉर्डमध्ये दुसऱ्या वॉर्डमध्ये कशी काय गेली? हा तर प्रश्न जेन्युइन आहे. तुम्ही जर बघाल तर 11,01,505 ही मतं आमच्याकडे दुबार मतं आहेत. ह्याच्यावर पण तुम्ही विचार केला गेला पाहिजे ना की ही दुबार मतं संभाव्य मतं कशी काय आली. आणि नाही ती काढली, पण त्याची लिस्ट आम्ही जाऊन मागितली की जाहीर करा. इलेक्शनच्या दिवशी माणूस असाच संभ्रमामध्ये असतो. मागच्या काळामध्ये मोबाईल लोकांना सांगितलं गेलं आणि लोक इतकी कन्फ्यूज होते की लोक मोबाईल घेऊन गेली, पुन्हा लोकांना घरी पाठवलं की मोबाईल ठेवून या म्हणून. पण एक आमदार मोबाईलवर बोलू शकतो त्या मतदार केंद्रामध्ये. हे काय चाललेलं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की काही गोष्टी ह्या इंटेन्सिव्ह बिलकुल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मतदार यादीमध्ये चुका ठेवता कामा नये, हे मताचे आम्ही आहोत. पण मतदार नावाच्या चुका काढण्याच्या माध्यमातून तुम्ही जर लोकांची मतदानाचा हक्क छिनवून घेत असाल, तुम्ही काही लोकांचे जाणीवपूर्वक नाव ह्या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये टाकत असाल तर हे चुकीचं आहे. जे मी पुराव्यासकट सिद्ध केलं की बाबा अशा तऱ्हेने जे आहे ते नावं शिफ्ट झालेली आहेत. आणि ती कशी काय शिफ्ट झाली? त्याच्यानंतर मग आम्ही वॉर्ड ऑफिसरांना भेटायला गेलो, इलेक्शन कमिशनला भेटायला गेलो. मग त्यांनी एक दुसरं पत्र काढलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हे जे आहे ते त्या ठिकाणी बघून चेक करा आणि जर कंप्लेंट कोणाची आली असेल ते अकॉर्डिंग टू बाउंड्रीज तुम्ही घ्या. पण हे करण्याची गरज आम्हाला का पडली? कारण निवडणूक याद्यामध्ये घोटाळा होता, मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ होता, हा आमचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही सांगितलं समजा दुबार मतदान करणाऱ्या माणसाला यायला मतदानच्या दिवशी तुम्ही शपथपत्र लिहायला सांगता. शपथपत्र लिहायला किती वेळ लागणार? तुम्ही बघा, जसं माहिती की 11,01,505 म्हणजे एका मुंबईच्या एका बूथवरती म्हणजे एका पोलिंगमध्ये जवळपास 1000 लोक त्या ठिकाणी दुबारा असू शकतात. मग त्यांची नावं दुबारा असू शकतात. प्रत्येकजण लिहायला म्हटलं तर 4 मिनिटांप्रमाणे किती मिनिटं जाणार आहे? किती रांगा लागतील? त्याचा मतदानावरती काय परिणाम होईल? हा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे मतदार यादी करत असताना ती बरोबर केली गेली पाहिजे. एवढी सगळे BLOs असतात त्यांच्या. आता तुम्ही बघता BLOs स्वतःच्या त्या ठिकाणी आत्महत्या करतात. असं का होतंय की त्यांना कंटिन्युअसली प्रेशर केलं जाते की काही नावं तुम्ही डिलीट करा आणि काही नावांचं तुम्ही असं करा तसं करा. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काही समुदायावरती काही पक्षांवरती होणार आहे. आणि आमचं म्हणणं इलेक्शन हे पक्षासाठी समुदायाच्या नावं कट करण्यासाठी नाही, ते पारदर्शकसाठी इलेक्शन आहे. ताई, वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलाय की 19 डिसेंबरला देशामध्ये भूकंप होणार आहे आणि मराठी पंतप्रधान देशाला बघायला मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल म्हणून त्यांनी तसा दावा केला असेल. पण मला असं वाटतं की मराठी किंवा महाराष्ट्राचा जर पंतप्रधान झाला तर आम्हाला महाराष्ट्र म्हणून नक्कीच त्याचा अभिमान राहील की चांगल्या गोष्ट आहे की महाराष्ट्राचं पंतप्रधान देशाचं होणं हे महाराष्ट्रासाठी चांगलीच गोष्ट आहे. आमच्यासाठी तर अभिमानास्पद गोष्ट राहील. त्यांनी बघू आता येणाऱ्या काळामध्ये असे गौरवस्फोट आम्ही मागील काळामध्ये पण खूप सारे बघितले, पण येणाऱ्या काळामध्ये झालं तर त्याच्यासारखं सौख्य आम्हाला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही असं झालं तर? आश्चर्य तर वाटेल, कारण शेवटी असं आहे की काही होऊ शकतं राजकारणामध्ये. आपण कधी अपेक्षित केलं होतं का की एक पक्ष नाही 2 पक्ष फुटतील? आपण कधी अपेक्षित केलं होतं का ज्यांनी पक्ष फोडून त्या पक्षात गेले, दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांना सपोर्ट करून एक सरकार बनवलं, मुख्यमंत्री झाले, नंतरच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले?
त्यामुळे राजकारणामध्ये काही होऊ शकतं, राजकारणामध्ये काही झालं तर त्याला काही काय म्हणतात त्याला सगळ्यात सडन काय म्हटली गोष्ट जाते ती राजकारण आहे. त्यामुळे आताच्या काळामध्ये तर पूर्वी असं नव्हतं, पूर्वी वैचारिक दृष्टिकोन होता हे होतं, पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की जर अशी घटना झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं मला तर काही कारण नाही आहे. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो. विधिमंडळाचं नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. महायुतीचे सगळे आमदार आज बौद्धिकासाठी रेशीमबागेमध्ये गेलेले होते. महायुतीचे गेलेले होते, शिवसेना आणि एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपचे गेले होते, मात्र अजित पवारांचे आमदार मात्र त्याच्याकडे गेलेले. जरी तिथे गेले नसले तरी त्यांनी सपोर्ट तर केलेलाच आहे. त्यामुळे जरी तिथं प्रत्यक्षरित्या नसले तरी अप्रत्यक्ष त्यांचं मन कशी तिथे असेल. बघा, आमची लढाई जी आहे ना ती हीच आहे, मुळात समजून घ्यावं लागेल. आमची लढाई दीक्षाभूमी ते रेशीम बागेची लढाई आहे. आमची लढाई ही संविधानापासून मनुस्मृतीपर्यंतची लढाई आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही देशाचं संविधान मानतो, जेव्हा आम्ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य मानतो, त्यावेळेला त्यांच्या बौद्धिकच्या काय असेल किंवा काय असेल ह्याला आम्ही मांडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आम्ही बघितलं की ज्यांनी ह्या देशाचा ध्वज किंवा ह्या देशाचं राष्ट्रगीत स्वीकारलं नाही त्यांच्याबद्दल आम्ही बोलत नाही. कारण त्यांनी बौद्धिक त्यांच्यामध्ये होते हे सांगायची मला गरज नाही. जे स्त्रियांना अजूनही लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे, लग्नामध्ये स्त्रियांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, पतीला सुख दिलं पाहिजे, घरातल्यांना सुख दिलं पाहिजे, पण पत्नीला काय केलं पाहिजे याच्याबद्दल जे लोक बोलत नाही, स्त्रीला अजूनही कमी लेखण्याचं काम करतात, अजूनही काही मंडळी वर्ण व्यवस्था मानतात, त्यांच्याशी आमची बौद्धिक कधी आमची त्यांच्याबरोबर होऊ शकत नाही. कारण शेवटी आम्ही संविधान मानणारी मंडळी आहे, आम्ही सगळ्यांना बरोबर बघणारी मंडळी आहे. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यामध्ये खूप अंतर आहे. जसं मी सांगितलं की दीक्षा भवनपासून ते रेशीम बागपर्यंतचं खूप मोठं आमचं अंतर आहे. त्यांना आमचं अंतर कापता येणार नाही आणि त्यांच्या अंतरावर आम्हाला जायची इच्छा नाही. धन्यवाद ते आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ह्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड होत्या आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये मतचोरीची लढाई होतीये आणि महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दुबार मतं खूप मोठ्या प्रमाणावरती आलेली आहेत अशा पद्धतीचा दावा करत असतानाच आमची लढाई दीक्षाभूमी ते रेशीमबाग अशा पद्धतीची आहे, अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.